झी 24 तास, एक पाऊल पुढे. ज्या ज्या उद्योगांशी नेत्यांचा संबंध येतोय त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे का याविषयी आपण चर्चा करतो आहोत. याच विषयी आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच फेसबुकवरून एक रोखठोक प्रश्न विचारला. आमचा प्रश्न आहे, स्वतःच्या उद्योगांसाठी नेते पदाचा गैरवापर करतायत का? याविषयी तुमचं जे मत असेल ते मत तुम्ही www.facebook.com/झी24तास या ठिकाणी व्हिजिट करून देऊ शकता किंवा 24तास.com ला भेट द्या, लॉग इन करा आणि त्या ठिकाणी तुमचं मत नोंदवा. काय सर्व जनतेने कौल नोंदवलेला आहे हे कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत. सप्तर्षी सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या मुद्द्यावर आपण चर्चा येऊन थांबवलेली होती तिथून पुढे जाऊया. राजकीय नेत्यांनी उद्योग करणं किंवा अमाप पैसे कमावणं, उद्योग जरी केला तरी सुद्धा अमाप पैसे कमावणं, जेवढी इच्छा आहे तेवढी संपत्ती मिळवणं हे आपल्याकडे नैतिकदृष्ट्या अयोग्य मानलं गेलंय. त्याच्यामुळे गैरव्यवहाराचे प्रकार आणि गैरव्यवहाराचं प्रमाण वाढतंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, हे विधान अगदी बरोबर आहे. कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते चारित्र्यवान नेत्यांच्या प्रभावामुळे मिळालं. ही गोष्ट विसरता कामा नये. म्हणून राजकारणामध्ये पैसाच लागतो हे अगदी अलीकडचं आहे. म्हणजे निवडणुका फक्त आर्थिक व्यवहार उरलेला असल्या कारणानं जो पैसे कमवतो तोच पक्षामध्ये प्रभावी होतो आणि तोच जनतेमध्ये निवडून येतो. अशी एक विसंगती राजकारणात तयार झाली आहे. परंतु भारतामध्ये चारित्र्याला का महत्व आहे ते इथं अडाणी जनता आहे, वर्षानुवर्ष राहिले, सर्वात जुना समाज आहे. तर त्याला चारित्र्याशिवाय तुमच्या बारीक गोष्टी काय करणार? आता हे गडकरींचे 18 उद्योग, 18 कंपन्या, हे मला देखील माहीत नव्हतं की असं काय असतं. आणि मग रॉबर्ट वडेरीच्या वेळेला जो राग आला तो गडकरीच्या वेळेला कमी झाला की असंच असतं. आणि मग लक्षात येतं की शरद पवार गडकरीची भलामण का करतात. या सगळ्यांचं साठलूट आहे, अगदी ते स्वतः सांगतायत. आपण काही निष्कर्ष काढायची गरज नाही. मात्र सप्तर्षी सर, मुद्दा असा आहे की तुम्ही चारित्र्याचं बोललात. चारित्र्याचा तर मुद्दा आहेच. म्हणजे एखादा नेता चारित्र्यवान असून सुद्धा जर तो अमाप संपत्ती कमावत असेल तरी सुद्धा ते भारतीय राजकारणामध्ये नैतिकदृष्ट्या अयोग्य मानलं जातं का? आणि ह्याच्यामुळे ही समस्या निर्माण झाली की संपत्ती म्हणजे नेत्यांनी बिझनेस करावेत का? नाही, आता परिस्थिती अशी आहे की सार्वजनिक जीवनामध्ये नेता व्हायचं म्हणजे काय? लोकांच्या जीवनाला, भविष्याला आकार द्यायचा. आणि आकार देताना तुम्ही एवढे मोठे उद्योग केले तर तुमची काही शक्ती शिल्लक राहील का? आणि तुमची प्रवृत्ती शिल्लक राहील का? मनोवृत्ती तशी असेल का? ज्या देशात 25 कोटी लोक 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत करतात तिथं 2 वेळा पोटभर जेवणा हे सुद्धा गिल्टी वाटावं जर नेता असेल तर, की मला या लोकांना जेवण द्यायला अपयश आलं. आणि इथे जर तुम्ही 164 कोटीचं कर्ज काढतात आणि रॉबर्ट वडेरा आणि गडकरी यांच्यात मला तर काही फरक दिसत नाही. मी याला तिथे ठेवावं आणि त्याला उचलून इकडे ठेवावं, एकच आहे. IRB कंपनी कोणाची? टोल नाक्यावरती गोळा करणारे लोक. बरं, ती ज्या वेळेला आधी लहान कंपनी, फक्त सत्ता आली आणि त्याच्यात सप्तर्षी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. प्रकाशजी, ही जी संपूर्ण चर्चा होती आहे या चर्चेचा केंद्रबिंदू जो आहे की नेत्यांनी उद्योग करावेत की करू नयेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्या उद्योगांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येताना दिसतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारे राजकारण्यांचा उद्योगाशी संबंध येतो आणि त्यानंतर भ्रष्टाचाराची बातमी येते. हा निव्वळ योगायोग समजता येईल का? नाही, आपण एक विचार केला पाहिजे की राजकारण्यांनी उद्योग करू नयेत असं म्हणता येणार नाही. आपण जर जगातल्या सर्व ज्या ठिकाणी लोकशाही संसदीय व्यवस्था आहे तिथे जरी बघितलं तरी अनेक इंडस्ट्रियलिस्ट, अनेक उद्योग करणारे असे हे त्यांच्या पार्लमेंटसुद्धा निवडून येतात. आपल्याच जर संसदेचं आपण जर बघितलं तर प्रत्येक सदस्याला आपली संपत्ती जाहीर करावी लागते. तर आपण एक नुसती नजर जर टाकली आता जे सदस्य आहेत त्यांच्यावर, तर त्यातले जवळजवळ निम्म्याच्या आसपास कोट्याधीश आहेत. अगदी त्यांनी जाहीर केलेली संपत्ती. तर तसाच म्हणजे पैसे मिळवायला किंवा उद्योग करायला आपला कोणाचा विरोध असता कामा नये, तो नाही सुद्धा. परंतु व्यवसाय करताना जी नीतिमत्ता, जे नियम पाळायला पाहिजेत त्या नियमांना कुठेतरी बगल देण्यात येते हे निश्चितपणे दिसतंय.
आता जी चर्चा चालू आहे गेले 15-20 दिवस अनेक प्रकरणं बाहेर आलेली आहेत, त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जो काळा पैसा असतो तो पांढरा करण्यासाठी अनेक खोका कंपनी म्हणतात त्याला, हो, अशा खोका कंपन्याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की मला असं वाटतं की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आज किती खोका कंपन्या आहेत याची खरोखरच चौकशी करायची गरज आहे. कारण ह्या अशा प्रकारच्या कंपन्या वापरून जो काळा पैसा येतो तो वाईटमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि त्यातून ही संबंध व्यवस्था, मग त्यात जसं कुमार सप्तर्षी म्हणाले की राजकीय व्यवस्था म्हणजे ज्यावेळेस निवडणूक येतात, आज निवडणूक जिंकणं किंवा लढवणं हे तितकंच सोपं राहिलं नाही आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसा लागतो. हो, तर तो मूलभूत विचार झाला पाहिजे की आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये जो पैसा लागतो आणि पैसा येतो निवडणुकीत लागतो, तर त्याच्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल याचे आतापर्यंत आपण अनेक प्रयोग केलेले आहेत, अनेक सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत, पण त्या निश्चितपणे कुठेतरी कमी पडतात असं दिसतंय. अगदी. आणि जिथं सत्ता असते आणि ह्या खोका कंपन्या अशा चालत नाहीत, म्हणजे सर्वसामान्य माणसांनी जर कोणी सुरू केली तर ताबडतोब लगेच त्याच्यावर धाड पडते, पकडलं जातं, कारण ते सहजपणे समोर येतं. हो, परंतु जिथं कुठेतरी वरदहस्त असतो, तिथं कुठेतरी एक सपोर्ट असतो, एक प्रोटेक्शन असतं, अशा ठिकाणी ह्या कंपन्या वाढतात आणि त्यातनं कोट्यावधी रुपये आपल्या व्यवस्थेमध्ये येतात असं निश्चितपणे दिसतं आणि त्याची सुद्धा चौकशी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे असं मला वाटतं. अगदी. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर या सेगमेंटमध्ये जे दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, जी दोन महत्त्वाची विधानं केली गेलेली आहेत, त्याविषयी आपण आणि झाकावं आणि गडकरींना काढावं, हे दोघंही आता सारखेच वाटतील लोकांना आणि त्याच्यामुळे वडेरांवर झालेल्या आरोपातलं गांभीर्य कमी होतंय का याविषयी आपण बोलूया. आणि दुसरीकडे राजकारण्यांनी भारतामध्ये जनतेला जेवणाची भ्रांत असताना 2 वेळा जेवण हे देखील पाप मानावं अशी परिस्थिती असताना राजकारण्यांनी पैसा कमवावा का याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.